शेतकऱ्यांना लोकल टू ग्लोबल कृषीविषयक ज्ञान एकाच ठिकाणी मिळावं या उद्देशानं तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या कृषी प्रदर्शनात रुबाबदार श्यामकर्ण घोडा कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेतोय। दिवसाला 4 लिटर दूध आणि महिन्याकाठी 15 ते 20 हजारांचा खुराक लागणाऱ्या या शाहू नावाच्या देखण्या घोड्याला पाहण्यासाठी पशु पक्षी प्रेमींसह नागरिकांची गर्दी होतीये। करवीर तालुक्यातील भामटे गावचे अश्वप्रेमी दीपक देसाई यांच्याकडील या काठीवाडी घोड्याचे दोन्ही कान काळ्या रंगाचे आहेत, त्यामुळे त्याला श्यामकर्ण असं म्हटलं जातंय। दीपक देसाई यांनी 2018 साली हा घोडा 7 महिने वयाचा असताना अकलूज इथल्या बाजारातून 1.25 लाख रुपयांना खरेदी केला होता। त्यानंतर त्याचं शाहू असं नामकरण करण्यात आलं। 5 वर्ष वयाच्या या घोड्यानं आजवर अनेक ठिकाणी त्याच्या देखणेपणासाठी बक्षिसं मिळवली आहेत। केवळ लग्नाची वरात, मिरवणूक आणि पशुपक्षी प्रदर्शन यासाठीच हा घोडा वापरला जातो, असं दीपक देसाई यांनी सांगितलं। सध्या देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, श्यामकर्ण, काळा, 5 कल्याणी या जातीचे घोडे नागरिकांच्या उत्सुक्याचे विषय ठरतायत, त्यामुळेच श्यामकर्णाची विशेष देखभाल करत असल्याचं देसाई यांनी सांगितलं। भगवान श्रीकृष्णांच्या रथाच्या 7 घोड्यांमध्ये श्यामकर्णाचा समावेश होता, अशी माहिती अश्व अभ्यासक सुनील चौगले यांनी दिली आहे। तर हा काठेवाडी जातीचा घोडा आहे, दीपक देसाई भामटे यांचा। या घोड्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल काठेवाडी ही जात आहे ते 60 इंचापर्यंत असते। 60 इंचापर्यंत ओरिजिनल काठेवाडी घोडा असतो, त्यातला हा ओरिजिनल काठेवाडी घोडा आहे। याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हा श्यामकर्ण आहे। तर श्यामकर्ण याला का म्हणायचं, तर ज्या घोड्याचे 2 कान लाल किंवा काळे असतात असा घोडा श्रीकृष्णाच्या अर्जुनाच्या रथाला होता, म्हणून त्याला श्यामकर्ण असं म्हणलं जाते। याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याच्या वयाच्या मानाने याची उंची, हाईट आणि पर्सनॅलिटी त्या लेवलची आहे, ज्या लेवलला हा घोडा काठेवाडी असतोय त्या लेवल याचं वेगळं वैशिष्ट्य आहे। त्याशिवाय या घोड्याची ठेवण, अंगरचना, याच्या असणारी अंगातली कंडिक्शन, रुबाब, डौलदारपणा, चालताना पण रुबाबात चालणं, हे सगळ्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे। दीपक देसाईंचा हा रुबाबदार श्यामकर्ण सतेज कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधतोय।